तिथनं जुनं बांधकाम लगेच माहिती पडतं. हे आताच काय हे बघा आम्ही इथे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे. बघा एकदम जुनं एकदम जुनं बांधकाम आहे. ब्रिटिश काय राहील कोणाचं सगळं बघा. बघा बघा. नजर मारा एक वाडे. आता आम्ही जातोय. मी पण येतोय. हा या आमच्या मित्राच्या वास्तव शांतीला आलेलो आहोत. हे आमचे मंडळाचे खजिनदार. हाय करा. हाय. हे बघा आमचं जुनं एकदम हे बघा जुनं बांधकाम आहे. वरती नवीन आहे, खालती जुनं. आणि आम्ही इथे पाहुण्यासाठी आलेलो. बरं वाटलं जरा येऊन. तुम्हाला कसं वाटलं वळे साहेब इथे येऊन? एकदम एन्जॉय मस्त वाटलं आम्हाला. आंघोळी करून अंग कसं मोकळं झालं ना. मुंबई ते खेड तुमचा प्रवास कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त लगेच सुरळीत झाला आमचा प्रवास. काय टेन्शन नाही. चला येतो दादा. ढवळे साहेब तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे. एन्जॉय झाला? येस. चला आता आम्ही येतो दादा. चला आता आम्ही घरी जात आहोत. चला आमचे प्रमुख पाहुणे पुढे गेलेत. आम्ही येतोय आता. आमचे मेन मंडळाचे खजिनदार साहेब सगळ्यात शेवटला आहेत. हे बघा आमची गाडी. हे मंडळाचे सर्व कार्यकर्ते. किसन ढवळे साहेबाच्या रूमची वास्तव शांती आहे. आमच्या मंडळाचे उपखजिनदार यांच्या घराची असं सांगा ना. आमच्या मंडळाचे खजिनदार किसन किसन ढवळे यांच्या घराची अंगावर सांडलं. घरांची वास्तू शांती त्यासाठी आम्ही मुंबई ते खेड आलेलो आहोत. बघा आमची गाडी. आता जातोय आम्ही ढवळे साहेबाच्या घरी वास्तव शांतीला. खूप इकडे एन्जॉय केला आम्ही. मस्त व्ह्यू आहे इकडं. हे बघा मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे. हे बघा इकडे छोटस गाईचं पिल्लू पण आहे. हे बघा बघा मस्त इकडे रोड आहे. आम्ही आता ग्रामपंचायत
हा बघा हा रोड आहे. आता आम्हाला इकून ह्या रोडला जायचं आहे किसन ढवळे साहेबाच्या घरी. इथे बघा ही नदी आहे खेड तालुक्यातली.